भारत चीन सीमेवर एक चीनी स्पाय रोबोट दिसल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. एका उंच डोंगरावर गवताळ प्रदेशाजवळ एक रोबोट फिरताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. वास्तविक नियंत्रण रेषेजवळ LAC एका विशाळ बर्फाच्छादित दरीत एकट्याने फिरणाऱ्या ह्युमनॉइडसारख्या यांत्रिक रचनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वास्तविक नियंत्रण रेषेजवळ असलेल्या दरीत हा ह्युमनॉइड रोबोट आढळल्याची माहिती सोशल मीडियावरून मिळत आहे. कॅमेरा झूम केल्यावर चीनच्या हद्दीत सरळ उभी असलेली रोबोटिक गार्डसारखी एक वस्तू दिसते. हा ह्युमनॉइड रोबोट भारताच्या भूभागाकडे नजर रोखून उभा आहे. अत्यंत संवेदनशील सीमा भागात चीनच्या नवीन टेहळणी यंत्रणेचा हा भाग असल्याचा संशय सोशल मीडिया वापरकर्त्यांनी व्यक्त केला आहे. भारताच्या लष्करी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हा एक पूर्णपणे कार्यरत रोबोट असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर देशाच्या सुरक्षेबद्दल मोठी चिंता निर्माण झाली असली तरी भारताकडून अद्याप या व्हिडिओबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्रालयांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे हे चुकीच्या पद्धतीने समजले गेलेले एखादे उपकरणाचे स्टँड, ऑप्टिकल इल्युजन, दृष्टिभ्रम किंवा टेहळणीसाठी वापरलेली एखादी बनावट रचना असू शकते असे मत काहींनी व्यक्त केले आहे. दरम्यान लष्करी तंत्रज्ञान आणि रोबोटिक्स क्षेत्रातील चीनची प्रगती पाहता अशा कृत्रिम स्वनिरीक्षण प्रणाली किंवा ह्युमनॉइड रोबोट्सची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः अरुणाचल प्रदेशवर चीनचा दावा पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाला असताना हे महत्त्वाचे आहे. त्याचवेळी इतकी असामान्य गोष्ट आढळूनही केंद्र सरकारने किंवा भारतीय लष्कराने स्पष्टीकरण न दिल्याने सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.